रसिक हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. नवी पालवी. लेखिका मधुरा कपले. अभिवाचन नेहा पुजारी. कथा नवी पालवी. 14 वर्षांची इरा दार उघडून आत आली आणि समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाली. तिची आई आदिती श्रीच्या म्हणजे तिच्या ऑफिस कलिगच्या मिठीत होती. इराची चाहूल लागताच दोघं भांबावले. इराच्या डोळ्यातल्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं धाडस आदितीला नव्हतं. इरा पटकन तिच्या खोलीत गेली आणि दार लावून घेतलं. आदिती 35शीतली पण दिसायला सुंदर आणि मेंटेन्ड, अगदी आजच्या भाषेत संतूर मॉम. परिस्थितीमुळे लग्न करावं लागलं अवघ्या 21व्या वर्षी आणि त्या लग्नाचा अर्थ कळण्याआधीच इरा पडली पदरात. आदिती बायको नंतर झाली, आई पण आधी वाट्याला आलं तिच्या. नवऱ्याची सततची फिरतीची नोकरी या दोघींच्या वाट्याला तो जास्त यायचाच नाही. इरा 5 वर्षांची असताना तो गेला परदेशात आणि तिकडेच रमला. वर्षातून एकदा यायचा तेव्हा कुठं आदितीच्या वाट्याला बायको होण्याचा योग यायचा. तीही मनापासून नवऱ्यासोबतचे ते क्षण जगायचा प्रयत्न करायची. इतर वेळी सगळ्या आघाड्या एकटीने लढवताना ती आई तर होतीच, पण मग तिला इराचा बाबा देखील व्हावं लागायचं, कधी मैत्रीण व्हावं लागायचं. बाबाच्या नसण्याची इराला आणि आदितीला पूर्ण सवय झालेली. आदितीने पण आपला वेळ बुद्धी सत्कारणी लावून पुढचं शिक्षण घेतलं, नोकरी करू लागली आणि 10च वर्षात प्रगती करून स्वकर्तृत्वाने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत ती आता प्रोजेक्ट मॅनेजर झाली होती. अशातच 2 वर्षापूर्वी दोघींच्या आयुष्यात श्री आला. 32-33 वर्षांचा, करिअर ओरिएंटेड, फोकस्ड, दिसायला मोहक आणि सिंगल. ऑफिसमधल्या मुली सतत रुंजी घालत त्याच्या भोवती. तो आदितीच्या टीममध्ये होता. आदितीपेक्षा लहान होता 2-3 वर्ष, पण आदितीला बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. दिसण्यावरून आदितीच्या वयाचा अंदाज येत नव्हताच, पण मग आदिती विवाहित आहे, तिला एक मुलगी आहे हे कळल्यानंतरही त्या दोघींचं नातं, आदितीचं एका हाती इराला वाढवणं, तिची कामाच्या बाबतीतली शिस्त, तिचा स्वभाव, सगळंच भावलं श्रीला. प्रत्येक वेळी प्रेम व्यक्त करायलाच हवं असं काही नसतं. श्रीने त्याची मर्यादा कधीच ओलांडली नाही. तो मनापासून तिचा आदर करत राहिला आणि आदितीवर खूप प्रेम असूनही त्यानं ते कधी व्यक्त केलं नाही. काम करताना खूप वेळा आदितीच्या देखील लक्षात येत होतं, पण तिचं लग्न इरा आणि वर्षातून एकदा का होईना बायको होण्यावर समाधानी होती ती. श्री इराचा पण खूप चांगला मित्र बनला होता. आदिती आणि श्रीची सहवासाने मैत्री वाढत गेली. संयमाने त्यांची परीक्षा घेतली नाही असं नाही. ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करणं असो, कधी इव्हेंटसाठी बाहेरगावी साईट व्हिजिट असो, कधी उशिरापर्यंत मीटिंग. दोघंच एकत्र आणि एकांती असण्याचे प्रसंग अनेकदा आले, पण त्या संयमालाच कोडं पडावं असा कमालीचा ठहराव होता दोघांच्या मैत्रीमध्ये, किंबहुना त्यांच्या त्या अव्यक्त नात्यामध्ये. त्या 2 वर्षात श्रीच्या आणि आदितीच्या नात्याला अनेक लेबलं चिकटवण्याचं काम अनेकांनी केलं, तरी दोघंही आपापली सीमा ओळखून ते जे काही नातं होतं ते छान जगत होते, एन्जॉय करत होते. त्या दिवशी मात्र जे काही झालं ते दोघांनाही खूपच खजील करणारं होतं. जरी त्या मागचा उद्देश अगदी स्वच्छ होता, नितळ होता तरी. नुकत्याच वयात येऊ घातलेल्या इराला हे कसं समजवायचं हा यक्ष प्रश्न होता आदितीसमोर. इराची 2च मिनिटात स्तब्ध उभं राहून त्या दोघांकडे रोखून पाहणारी नजर, त्यातले ते संमिश्र भाव, जणू आदितीला काही क्षणातच पर्क करू पाहणारे, सगळं काही अनपेक्षित होतं. त्यामागचं कारण जाणून न घेताच
इरा स्वतःच्या खोलीत निघून गेली होती. इराला समजवायचं म्हणजे आदितीला गेल्या 6-8 महिन्यापासून ती जे भोगत होती ते सगळं सांगावं लागणार होतं. आदितीचं गेल्या 8 महिन्यापासून तिच्या नवऱ्याशी साधं बोलणं देखील झालं नव्हतं. तो सतत काही कारणं सांगून तिला टाळत होता. 2 वर्षांपूर्वी भेटून गेलेल्या त्याने आता परत आदिती आणि इराच्या आयुष्यात यायला स्पष्ट नकार दिला होता. हे सगळं इरापासून लपवून आदिती स्वतः एकटी सहन करत होती. श्रीला देखील जुजबीस माहिती होती या सगळ्याबद्दल. त्या दिवशी आदितीच्या नावे तिच्या नवऱ्याने घटस्फोट नोटीस पाठवली म्हणून ती खूप बेचैन होती आणि नेमकं श्रीचं येणं झालं घरी. एका बेसावध क्षणी भावनांनी सगळे बांध तोडलेच. गेल्या 10-12 वर्षांच्या एकटीने नेटाने केलेल्या संसाराचं हे असं व्हावं? नाही म्हटलं तरी वेडी आशा होतीच आदितीला, तिच्या नवऱ्याच्या परतण्याची, तिचा संसार पूर्ण होण्याची. नवरा जवळ नसताना अनेक वाईट नजरांना सामोरी गेलेली ती आता तिची मुलगी वयात येताना मात्र तिला तरी बापाचं संरक्षण मिळावं, आधार मिळावा म्हणून तिचं ते लग्न, ते एकतर्फी नातं टिकवून होती. पण कशाचाही विचार न करता सगळे पाश तोडून या दोघींच्या आयुष्यातून नवरा कधी दुरावत गेला ते आदितीला समजलंच नाही. कामानिमित्त घरी आलेल्या श्रीने टेबलवर पडलेली ती नोटीस वाचली. कधीही एकटेपणाचं भांडवल करून सहानुभूती न मिळवणाऱ्या आदितीचं सांत्वन करू की तिला आधाराचा हात देऊ? किंवा मग मी असं काही केलं तर मी संधीसाधूपणा करतोय असं तर वाटणार नाही ना तिला? असे अनेक विचार एका क्षणात श्रीला शिवून गेले. इतकी वर्ष मनात खदखदणारं दुःख आता काही करून मोकळं होण्यासाठी अगदी आसुसलं होतं. सगळं सांगताना कधी आदितीला श्रीच्या तिथे असण्याचा आधार वाटला आणि कधी तिची दुःख त्याच्या मिठीत सामावली तिचं तिलाच समजलं नाही. पण तेव्हाही श्रीचा स्पर्श इतका समंजस होता की फक्त आणि फक्त आधारच वाटत होता त्याचा. इतर कोणतीही भावना त्याच्या स्पर्शातून तेव्हा जाणवली नाही. आणि इतक्यात इराने ते सगळं पाहिलं. आधीच बाप असून बापाविना वाढलेली पोर, त्यात आईबद्दल गैरसमज करून घेतला तर पार पोरकी होईल म्हणून श्रीने आदितीला शांत करून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर तो विषय ना इराने काढला ना आदितीने. दोघी एकमेकींसोबत अगदी पहिल्यासारख्याच वागत होत्या. मध्येच आदितीला वाटायचं की बोलू सगळं, सांगू तिला, समजून घेईल ती. पण वाढत्या वयातल्या इराला आपल्या भावनेचं ओझं व्हायला लागू नये म्हणून गप्पच राहिली आदिती. पुढच्या 6 महिन्यात श्रीला अमेरिकेत चांगल्या नोकरीची संधी मिळाली. एक बॉस म्हणून आदितीने त्याला परवानगी दिली, पण मैत्रीण म्हणून थांबवण्याचा प्रयत्न काही केला नाही. आदितीवरचं अव्यक्त, निरागस आणि निखळ प्रेम मनात घेऊन त्यानं आदितीचा आणि इराचा निरोप घेतला. या दोघींचं आयुष्य आहे तसंच पुढे चालू राहिलं, श्री येण्याआधी होतं तसं. 2 वर्ष उलटली. इरा 10वीत मेरिटमध्ये आली. तिच्या शाळेने शिष्यवृत्तीवर तिला पुढचं शिक्षण अमेरिकेत बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ऑफर केलं. ए आई, श्री आहे ना ग तिकडे बोस्टनला? इराच्या अनपेक्षित प्रश्नाने आदिती बावचळली. तिला वाटलं होतं इरा चिडली असेल, पुन्हा त्याला कधीही तिला भेटायचं नसेल. 1-2 वर्षात मोजकंच बोलणं झालं होतं श्रीबद्दल आणि त्याच्यासोबतही. हो, आदिती म्हणाली. इरानेच मग फेसबुकवर त्याला कॉन्टॅक्ट करून त्या दोघी ॲडमिशनसाठी बोस्टनला येत असल्याचं कळवलं. त्याला एअरपोर्टला घ्यायला देखील बोलावलं. श्रीनेही त्या दोघींची बोस्टनमध्ये राहायची सगळी छान सोय केली. इराच्या ॲडमिशनच्या दिवशीही इराने श्रीला सोबत यायला सांगितलं आणि श्रीसुद्धा कामातून वेळ काढून वेळेवर पोहोचला. ॲडमिशन इंटरव्ह्यूसाठी इंटरव्ह्यू रूममध्ये विद्यार्थ्यांसोबत फक्त त्यांच्या पालकांना प्रवेश होता.
केबिनमध्ये शिरतानाच दीज आर माय पॅरेंट्स अशी अनपेक्षित ओळख इराने करून दिली. नवीनच पालकत्व मिळालेला श्री आणि इराच्या मनाचा थांग न सापडलेली आदिती इराचा इंटरव्ह्यू होईपर्यंत स्वतःची अस्वस्थ कंपनं सावरून बसले होते. इंटरव्ह्यू छान पार पडला. तिघेही केबिनमधून बाहेर आले आणि अगदी अनपेक्षितपणे इराने आदितीचा हात श्रीच्या हातात दिला. म्हणाली, स्कूलमध्ये US आणि UK असे 2 ऑप्शन होते, बट आय चूज दिस. आय डोंट वॉन्ट टू लूज यू अगेन श्री, रादर वी डोंट वॉन्ट टू. तुझा आईला आधार वाटायचा, पण तिने सांगितलं नाही तुला कधी, पण मला जाणवायचं. माझ्यासाठी, सोसायटीसाठी असेल तिनं हे केलं, पण तू गेलास आणि सगळं नॉर्मल असूनही काहीतरी मिसिंग आहे असंच वाटत राहिलं. माझे बाबा पण येऊन जायचे, पण ते जायचे त्यानंतर इतकं कधीच मिस केलं नाही मी त्यांना जितकं तुला केलं. त्या दिवशी आपण तिघंही खूप अवघडलो होतो. मी चिडले देखील होते. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आय रिअलाइज्ड. आईचा डिवोर्स पण झाला. मीनव्हाईल शी टफ अ लॉट. शी इज सेल्फ मेड, इंडिपेंडंट, कॉन्फिडंट वुमन. बट शी डिझर्व्स टू बी हॅपी. लेट्स स्टे टुगेदर. इराचं बोलणं ऐकून श्री आणि आदिती अगदी चाट पडले. वयापेक्षा 2 पावलं पुढं असणाऱ्या इराचं आदितीला कौतुक वाटू लागलं. पण श्री अजूनही साशंक होता. आदितीच्या मनापासूनच्या होकाराची तो वाट पाहत होता आणि तेव्हाच त्याच्या हातावरची आदितीच्या हाताची पकड घट्ट झाल्याचं त्याला जाणवलं. ही नवी सुरुवात होती. त्यांच्या नात्याला जणू नवी पालवी येऊ लागली होती. अगदी तशीच जशी बोस्टन युनिव्हर्सिटीच्या आवारातली पानगळ झालेली झाडं पुन्हा नव्या पालवीसाठी आसुसलेली होती तशी. रसिक हो, मधुरा कपले यांची ही सुंदर कथा. नात्यांना लेबल लावण्यापेक्षा नात्यामधला ओलावा, गोडवा, आपुलकी महत्त्वाची मानणारी ही कथा. या सुंदर कथेवरच्या आपल्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा नवीन विचार देणाऱ्या कथा, लेख, कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.